धैर्यशील कदम यांचा विजय झालेला आहे, त्यासोबत भारतीय जनता पक्ष महायुतीचा विजय झालेला आहे. आपण सगळेजण पाहतो की या मतदारसंघातून सांगली आणि सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा पहिल्यांदा निवडून आलेला आहे आणि प्रचंड मोठ्या मताधिक्यानं आज धैर्यशील दादा विजयी झालेले आहेत. मी सातारा जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सगळ्या मतदारांचा आभार मानेन. त्यासोबत सगळे नेते मंडळी म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षाचे आमचे शिवेंद्र महाराज, उदयन महाराज, महेशजी शिंदे, आमची सगळी टीम आणि खास करून सांगली जिल्ह्यातली आमची सगळी टीम. तर एकाचं नाव घेऊन दुसऱ्याचं नाव राहील, पुन्हा तुम्ही सांगा की ह्याचं नाव राहिलं. ते सगळ्यांनी मिळून सामुदायिक प्रयत्न करून धैर्यशील दादांचा विजय संपादन केलेला आहे. खास करून मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी धैर्यशील दादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षालाही धन्यवाद देईन की सातत्यानं सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेत असताना धैर्यशील दादासारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला याचा मनापासूनचा मला पण आनंद आहे. 100 मतं आपल्याला मिळाली. 100 मतं मिळालीत का? 100 मतं नाही, तुम्हाला काय पाहिजे मला माहिती आहे, पण मी आज आपल्याला एवढंच सांगेन की आता धैर्यशील दादांना विजयाचा आनंद घेऊ द्या. मतं किती पडायला पाहिजे होती, मतं कुणी दिली नाहीत, काय घडलं या संदर्भात नक्की आम्ही हिशोब करू आणि हिशोबात आम्ही पक्के आहोत, काळजी करू नका. परंतु महायुतीचा उमेदवार म्हणून आज धैर्यशील दादा विजयी झालेले आहेत. वेगवेगळी गणितं आपल्याकडं या निवडणुकीसंदर्भात होती, आपण सगळ्यांनी अनुभवली पाहिली आहेत. अनेक लोकांच्या ओटात एक, मनात एक आणि करणीत आणखी वेगळं असं काहीतरी होतं, परंतु ते कुणाला शक्य झालं नाही. आणि खास करून मी आज सांगेन की महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही लढाई करत असताना आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजींनी आम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या की महायुती म्हणून आपण लढतोय, परंतु लढत असताना निवडणूक जिंकायची आहे. कुठल्याही परिस्थितीत कोण सोबत येतं आहे त्यांना घेऊन आणि कोण सोबत नसेल त्यांना सोडून ही निवडणूक जिंकायची अशा पद्धतीची भूमिका सुरुवातीपासून होती. मला वाटतं देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद. त्यांनी या निवडणुकीमध्ये बारकाईने लक्ष दिलं आणि आजचा विजय हा माननीय भारतीय जनता पक्षासोबत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. मंत्री आणि मकरंद आबा तुमच्याबरोबर राहिले का या निवडणुकीत? आता ते त्यांना आणि देवाला माहिती, पण माझं म्हणणं आहे की महायुती म्हणून आम्ही एकत्र होतो. सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने अदृश्यशक्ती होती म्हणून सांगितलं जात होतं मोहिते पाटलांच्याकडनं, तसं इथंही बोललं जात होतं अभय जगतापांकडनं. कुठं गेली ती अदृश्यशक्ती? आता हे त्यांनी मला वाटतं त्यांचं स्टेटमेंट त्यांना विचारावं, मला विचारायची आवश्यकता नाही. त्यांना कोण पाठिंबा देतो म्हणलं होतं, कोणी दिला कोणी नाही दिला हा त्यांचा विषय आहे. मला त्यांच्या उमेदवारी संदर्भात मी बोलणं उचित नाही. तुम्ही म्हटलं आमचे आमदार महेश शिंदे, आमचे आमदार महेश शिंदे. बरोबर, आमच्या माहितीचा भाजपकडून भाजपकडून फुटला का? भ्रमाचा भोपळा फुटला काय? मी आज माझं म्हणणं आहे की आज कोणावर टीका करायची माझी मनापासून इच्छा नाही, पण मी एक सांगेन की ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच ह्या उद्देशानं भारतीय जनता पक्ष आणि खास करून महायुतीनं प्रयत्न केले. यामध्ये अनेक लोक सोबत आली, बहुतांश लोक सोबत आली. काही लोकांनी काही भूमिका घेण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्हाला अपेक्षित मताधिक्य मिळालेलं आहे. मला वाटतं 301 मतांनी झालेला विजय आजपर्यंतच्या या मतदारसंघातल्या विजयातला ऐतिहासिक असा विजय आहे. ठीक आहे, अवश्य आम्हाला आणखीन 50-1 मताची अपेक्षा होती, परंतु शेवटी ही लोकशाही आहे आणि ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये चढउतार होत असतात.
परंतु आता मिळालेला विजय हा खूप मोठा विजय आहे. याचा आनंद आपण सगळे मिळून साजरा करूया. भाजपकडून या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झालेला आहे असा आरोप अभयसिंह जगताप यांनी मतदाना दिवशी संध्याकाळच्या सुमारास केला होता. कोणी अभयसिंह जगताप जे उमेदवार ते विरोधी त्यांनी असा आरोप केला की भाजपनं ह्या निवडणुकीत प्रचंड घोडाबाजार केलेला आहे पैशाचा. हां, होय, असं त्यांनी मतदाना दिवशी संध्याकाळी 4 वाजता स्टेटमेंट केलेलं आहे. ते आमच्यापेक्षा मोठे आकडे ते सांगत होते. मी 70 खर्च करतो, मी 80 करतो, मग बघतो करतो. आता कोण काय बोलतो हा ज्याचा विषय आहे, त्याची चौकशी केली तर मग लक्षात येईल तुमच्या कोणी काय केलं. मग कराडमध्ये सातत्यानं परिवर्तनासाठी तुम्ही प्रयत्न करत होता. आता एक नव्हे तर 2 आमदार तुम्ही कराड उत्तरला दिलेत, काय सांगाल? कराडमध्ये संपूर्ण परिवर्तन केलेलं आहे. आपल्याला ज्ञात असेल दक्षिण उत्तर आता जो सगळा विषय आहे ते संपूर्ण परिवर्तन कराडमध्ये झालेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या पद्धतीनं राज्याच्या विकासाला ते गती देत आहेत, जिल्ह्याच्या विकासाला गती देत आहेत, त्यावर या जिल्ह्यातल्या जनतेनं आता विश्वास ठेवलेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आणि त्या विचाराचा मतदार आज देवेंद्रजींच्यावर विश्वास ठेवतो, याचा खऱ्या अर्थानं मनापासूनचा आनंद आहे. आज 16 जागांवर आपला विजय झाला. एक अपक्ष नाशिकमधला तो पण आपला समर्थकच आहे. एकीकडे 6 खासदारात शिवसेनेत प्रवेश करतात आणि ह्या सगळ्यांनी आणि आजचा हा विजय ह्या सगळ्याकडे कसं बघता? नाही, आपण महाराष्ट्रातल्या जनतेचा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असलेलं महायुतीचं सरकार, आदरणीय एकनाथराव शिंदे जे असतील, आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील आणि आम्ही सगळेजण मिळून या राज्याचा विकासाचा गाडा ज्या वेगानं पुढे चालला आहे, राज्यातल्या जनतेचा विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकारच आपला विकास करू शकतं. त्यासोबत निवडून आलेल्या अगदी समोरच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा पण विश्वास भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारवर आहे. म्हणून अनेक लोक पाहत आहेत की जर काम करायचं असेल, पुन्हा निवडून यायचं असेल, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर भारतीय जनता पक्ष महायुतीशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीची भावना सगळ्यांची झालेली आहे. त्यामुळे इनकमिंग वेगानं होताना आपण पाहतोय. तुम्ही सोलापूरचे पालकमंत्री आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त पालकत्व साताराकडे तुमचं जास्त लक्ष दिसतंय. सातारा विजय जे झाले ते तुमच्या नेतृत्वाखाली झाले कसं? सातारा माझी मायभूमी आहे. सातारा जिल्ह्यानं मला प्रचंड मोठं प्रेम दिलं आहे आणि या भूमीत मी काम करत असताना एकट्या जयकुमार गोरेचं यश नाही, माझ्यासोबत आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, मंत्री म्हणून आम्ही तिघं असू, आमचे सगळे आमदार महोदय असेल, सगळ्यांनी उदयन महाराज असतील, आम्ही सगळ्यांनी सांघिक प्रयत्न केलेले आहेत. खास करून या मतदारसंघाचे आमचे मनोज दादा आहेत, आमचे अतुल बाबा आहेत, सगळ्यांनी आम्ही सांघिक प्रयत्न केलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे यश मिळवले. यश हे कुठल्या व्यक्तिगत कुणाचं नाही आहे, हे सामुदायिक यश आहे. आमच्या भारतीय जनता पक्षाचं यश आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं यश आहे. आता निशाण्यावर कोण आहे तुमच्या? तुमच्या निशाण्यावर कोण आहे आता? सगळं आत्ताच सांगितलं तर पुन्हा करायचं काय? काळजी करू नका. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी आम्ही आमचं काम करत असतो. आपल्याला लवकरच दिसेल. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करतोय आणि ही निवडणूक त्याच पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा होती, थोडी ताणली, पण आता ठीक आहे. आपण सगळ्यांना पुन्हा माझे हेच राहील की आपण सगळे मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करू. निवडणूक झालेली आहे, 3.5 वर्ष पुन्हा कुठली निवडणूक नाही, तेव्हा आपण सगळं राजकारण बाजूला ठेवून या जिल्ह्याच्या विकासाचं काम आपण पुढे घेऊन जाऊया आणि निवडणूक आल्यानंतर मैदानात काय असेल त्यावेळी आपण बघूया. राष्ट्रवादीने जी काय दिलं नाही ते भाजपनं दिलं, याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? गेली 30-32 वर्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक पक्षीय पदं मला भूषवायला मिळाली. त्यातलं जिल्हाध्यक्षपद असेल, निवडणूक प्रमुख पद असेल आणि आज महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी सांगली सातारा विधान परिषदेचा आमदार म्हणून आज निवडून आल्यानंतर तुमच्यासमोर आलेलो आहे. खरं तर ही मोठी माझ्यावर जबाबदारी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि जिल्ह्यातल्या आमच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर दिलेले आहे. सगळ्यांच्याच प्रयत्नानं मला उमेदवारी पण मिळाली, सगळ्यांच्याच प्रयत्नानं मला यश पण मिळालं. मी कुणी काय दिलं यापेक्षा मला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं आमदार केलं हे सत्य आहे. दादा, इथनं या भूमीतनं इथनं तुम्ही प्रण केला होता की मला आमदार व्हायचं आहे.
एकूणच तुमचा संघर्ष सगळ्यांनी बघितलाय, काय सांगाल? 2007 सालापासून मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी फिरतोय. 2009ला मला थांबावं लागलं, अतुल बाबांना पाठिंबा द्यावा लागला. 2014ला निसटता पराभव झाला, 2019ला निसटता पराभव झाला आणि मनोजदादा आणि मी एकमेकांच्या विरोधात लढत होतो. त्यामुळे जयकुमार गोरेभाऊंनी मध्यस्थी करून त्याचवेळी डिक्लेअर केलं होतं की आम्ही चौघेही या ठिकाणी आमदार होणार आणि त्या पद्धतीनं मनोजदादा 2024च्या निवडणुकीमध्ये आमदार झाले, जयाभाऊ आमदार झाले, अतुलबाबा आमदार झाले, मी राहिलो होतो आणि तो शब्द आज या ठिकाणी जयाभाऊंनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे चौघेचे चौघे या ठिकाणी आमदार झालेलो आहे. हीच खरं तर या भूमीतनं झालेली सुरुवात आहे. तुम्ही दौलतनगरला भेट घेतली, तुमचं त्यांनी अभिनंदन केलं, सगळं केलं, त्यांनी मतदान केलं तुम्हाला? महायुतीच्या सर्व नेत्यांनी मतदान केलेलं आहे. महायुतीची मतं कुठेही फुटलेली नाहीत, त्याबद्दल माझा कोणावरही आक्षेप नाही आहे. महायुती 100 मतं कमी झाली त्याची. असं काय नाही, आमची तेवढी